आता आपण बघणार आहोत तुला जपणार आहे याचा एपिसोड रिव्ह्यू। अंबिका बोलत असते की मीरा खूप आठवण येते ग मला तुझी, वेदाला भेटायला मन तडफडतंय आणि अथर्वला बघण्यासाठी डोळे व्याकुळ झालेत। का असं झालं असेल, कुठे कैद झाली मी। इकडे अथर्व आणि मीराच्या गावी जायला निघतात माहेरी। इकडे अंबिका बघत असते आणि बोलत असते की मला आठवण काय ते सगळ्यांची, म्हणजे डोळ्यातनं अश्रू काय येत आहेत। मुक्ती होणं म्हणजे या सगळ्या मोह मायातून मुक्त होणं असतं ना। तेव्हा अंबिका बोलते मी का अडकली आहे त्यात, मला मुक्ती मिळालीच नाही आहे का। तेव्हा अंबिका बोलते काय झालं असेल नक्की नक्की, श्राद्धानंतर झालं तरी काय, मला मुक्ती मिळालीच नाही आहे म्हणून इतका अंधार आहे का। नक्कीच त्या नालायक मायाने त्या मांत्रिकाकडून मला इथे कैद केलं असणार। इकडे अथर्व आणि मीराची गाडी स्टार्ट होते तेव्हा अंबिका जोरजोरात ओरडू लागते की मीरा मीरा मीरा, माझा आवाज येतोय का तुला। तेव्हा मीरा पटकन अथर्वला बोलते वेदाचे बाबा थांबा। मीरा बाहेर येऊन इकडे तिकडे कानासा घेत असते तेवढा वेदा बोलते आई। तेव्हा वेदा पुढे येते तेव्हा मीरा बोलते काय ग। तेव्हा वेदा बोलते की हात पुढे कर। तेव्हा मीरा हात पुढे करते तेव्हा वेदा त्यांच्या हातात टिफिन ठेवते आणि बोलते तुम्ही दूर चाललेत ना, मग तुम्हाला रस्त्यात भूक लागेल तर तुम्ही हे खाऊन घ्या। तेव्हा अथर्व बोलतो की तू एवढं प्रेमाने दिलेस ना बाळा, तर आम्ही नक्की खाणार। तेव्हा मीरा बोलते वेदा पण तू जेवून घे, हां तू जेवणार तरच आम्ही खाणार, वेळेत जेवून घे। तेव्हा अथर्व आणि मीरा वेदाला बाय करतात आणि पुन्हा गाडीत बसतात। इकडे माया मंजिरीला विचारत असते की अथर्व आणि मीरा कुठे चाललेत। तेव्हा मंजिरी बोलते की तिच्या गावी तळीला। तेव्हा माया बोलते का, तेव्हा मंजिरी बोलते ती मीरा आहे, ती एवढ्या सहजासहजी तिचा विश्वास बसणार नाही की तू तिची बहीण म्हणून। तिने आश्रमातून येताच नागनाथला फोन केला होता आणि जन्मखोलीबद्दल विचारलं होतं, पण नागनाथला त्याबद्दल काही माहीत नव्हतं। त्या गावात एक सुईण आहे, तिने अंबिका आणि मीराच्या वेळी तिच्या आईचं बाळंतपण केलं होतं। तेव्हा माया बोलते अरे बापरे, ती सुईण सांगेल मग यांना की मीराच्या बहिणीच्या मानेवर जन्मखून नाही म्हणून। तेव्हा मंजिरी बोलते माया म्हणूनच मी तुला मदनला फोन करायला सांगितला होता। आता अथर्व आणि मीरा 1-2 तासात पोहोचतील, तोपर्यंत मदनने आपलं काम केलं असणार। तेव्हा माया मदनला फोन लावते। वेदा बॉल खेळत असते, तिचा बॉल गार्डनकडे जातो तेव्हा ती माळी काकांना बोलते की काका माझा बॉल तुम्ही बघितला का। तेव्हा ते काका बोलतात की तिकडे गेलाय। तेव्हा वेदा पुढे येते आणि मंजिरीने ठेवलेली ती कुंडी तिला दिसते। तेव्हा ती बोलते काका तुम्ही माझी कुंडी हलवली का। तेव्हा माळीबुवा म्हणतात की नाही। तेव्हा वेदा बोलते की कोणी हलवली असेल। तेव्हा ती कुंडी उचलायला जाते तेवढ्यात अंबिकाला कळतं की इथे वेदा आली म्हणून। तेव्हा अंबिका पटकन उठते आणि ती वेदा आवाज देऊ लागते आणि बोलते की वेदा मला तुझी आज इतकी आठवण का येते, तू माझ्या जवळ आहे असं का जाणवतंय मला। तेव्हा वेदा बोलते थांब मीच उचलते। वेदा कुंडीला हात लावणार तेव्हा तिकडे मंजिरी बघते आणि मंजिरी वेदावर जोरात ओरडते वेदा, आणि पुढे येते वेदाला पकडते आणि तिला ओरडते की मूर्ख आहेस का तू, असं कुठेही खेळतात का। माळीबुवा तुम्हाला समजत नाही का, हिला इथे का येऊ दिलं। तेव्हा माळीबुवा बोलतात की तिचा बॉल गेला होता म्हणून ती आली। तेव्हा वेदाला ओरडते की ही काय खेळायची जागा आहे का। तेवढ्यात अनन्या आवाज येते वेदा, आणि वेदाकडे येऊन बोलते की तू रडतीयस का। तेव्हा मंजिरी बोलते नाही अगं तिचा बॉल इकडे गेला होता म्हणून शोधतीये ती। तेव्हा मंजिरी बोलते की वेदा असं करू नये बाळा। तेवढ्यात वेदाला राग येतो आणि वेदा तिथून निघून जाते। वेदाच्या मागे अनन्या पण जाते। तेव्हा मंजिरी मनात बोलते ही मुलगी आहे ना, झालं हिचं परत सुरू, आता मलाच त्या अथर्वला उत्तर द्यावं लागेल। इकडे मदन ते सुईणकडे आलेला असतो, त्यांनी तिच्या घरातल्यांना पण बांधून ठेवतो आणि त्या सुईणला ओरडत असतो की म्हातारी तुला जेवढं सांगितलंय ना तेवढंच बोल। आणि बाहेर जाऊन बघतो तर अथर्व आणि मीरा येत असतात। तेव्हा तो पुन्हा घरात जातो बोलतो म्हातारे ती मीरा आणि तिचा नवरा तुझ्या घराकडे येत आहेत, तुला जेवढं सांगितलंय ना जसं सांगितलं तेवढंच बोल, नाही तर तुझ्या घरातल्यांचा गळा चिरून टाकेल। तेव्हा मीरा आणि अथर्व त्या घरात येतात तेव्हा मीरा बोलते सरू आजी ओळखलं का। तेव्हा आजी बोलते कोण ग तू, गुरुवांची मीरा का, ये बस। तेव्हा अथर्वला पण बसायला सांगते। तेव्हा मीरा बोलते बरं लवकर ओळखलंस आजी तू। तेव्हा आजी बोलते की शहरात जाऊन कपडे बदलले पण मन आणि बाकी सगळं तेच आहे ना म्हणून ओळखलं। तेव्हा आजी बोलते पितृपक्ष आहे म्हणून आईच्या कार्याला आलीस का। तेव्हा मीरा बोलते नाही। मग महागौरीच्या कार्यक्रमाला आलीस का। तेव्हा मीरा बोलते नाही आजी मी तुलाच भेटायला आली। तेव्हा आजी बोलते हे कोण, जावई का।
तेव्हा अथर्व बोलतो हो मी अथर्व. तेव्हा मीरा बोलते आजी तू कशी आहेस ग, आजोबा कसे आहेत आणि दादा वहिनी ते कुठे आहेत, ते काही दिसत नाही. तेव्हा आजी बोलते ते तिघही शेतात गेले, तू बोल ना काय काम काढलंस माझ्याकडे. तेव्हा मीरा बोलते आजी अगं माझ्या आईची दोन्ही बाळपण तूच केलीस ना. तेव्हा आजी बोलते हो अगं मळी आणि तळी गावातली सगळ्यांची बाळातपणे मीच करते. तेवढ्या तिकडे मदनला मायासारखी फोन करत असते. इकडे मीरा सांगत असते की काही नाही आजी तेच विचारायला आले होते. तेव्हा मदन फोन येतो म्हणून गोंधळतो आणि बाजूबाजूला सरकणार तेवढ्यात त्याचा धक्का त्या ड्रमला लागतो. ड्रमवरनं हंडा जोरात पडतो आणि जोरात आवाज होतो. तेव्हा मीरा बोलते आजी केवढा मोठा आवाज आला. तेव्हा आजी बोलते काही नाही ग, हंडा पडला असेल, मांजर फिरते ना. तेव्हा अथर्व बोलतो थांबा आजी तुम्हाला ते उचलता येणार नाही, मी बघतो. तेव्हा अथर्व उठतो. तेव्हा अथर्व जाणार तेवढ्यात आजी बोलतात हो जावई थांबा, तुम्ही पाहुणे आहात, तुम्ही कशा त्रास करून घेतात. तेव्हा अथर्व बोलतो काही नाही आजी मी बघतो. तेव्हा आजी बोलते थांबा हो या बसा, तुम्ही या इकडे बसा. तेव्हा अथर्व बोलतो ठीक आहे. तेव्हा आजी मीराला बोलते मीरा पोरी तुझ्या बाळांबद्दल काहीतरी बोलत होतीस, तुला पण दिवस गेलेत का. तेव्हा अथर्व आणि मीरा ऑकवर्ड होतात आणि एकमेकांकडे बघतात. तेव्हा आजी बोलते घाबरू नको, तुझं पण बाळातपण मीच करेन, अजून मी लई खमकी आहे. इकडे मदनला माया फोन करते. तेव्हा मदन बोलतो माया मॅडम कशाला फोन केलात. तेव्हा माया विचारते काम झालं का. तेव्हा मदन बोलतो की इथे परिस्थिती अवघड आहे, मी नंतर फोन करतो. तेव्हा माया बोलते की काय झालं, ती माणसं ऐकत नाही आहे का. तेव्हा मदन बोलतो अहो तो अथर्व आता आला आहे, त्याने मला बघितलं तर माझा मुर्दा पाडेन, फोन ठेवा मी नंतर फोन करतो. तेव्हा आजी बोलते की ती हरवली होती तीच ना, तुझी आई तिचं सगळं मीच केलं होतं, तुझ्या आईला आडली होती, लवकर मोकळी होईना, पोरीला लई जावळ होतं आणि तिच्या मानेवर एक जन्मखून होतं, असं एखाद्या झाडाचं पान असतं ना तशी होती जन्मखून. तेव्हा मीराला मायाच्या मानेवरची जन्मखून आठवते. मीरा अस्वस्थ होते. आजी बोलते त्या खुनेचा रंग मातकट होता. मीरा पुन्हा अस्वस्थ होते. आजी बोलते अशी जी जन्मखून असेल तर त्याच्या डोक्यावर महागौरीचा आशीर्वाद असतो. तेव्हा मीरा बोलते आजी तू गावात खूप बाळणपण केली असतील ना, मग तुला हेच कसं लक्षात राहिलं. तेव्हा आजी थोडी शांत होते. मदनही लक्ष देत असतो की काय बोलतात हे म्हणून. तेव्हा आजी बोलते पोरी इतकी बाळणपण केली पण अशी जन्मखून नाही पाहिली कुणाकडे. तेव्हा मीरा बोलते आजी राधाताईच्या या जन्मखुन्याबद्दल मी कुणाकडूनच ऐकलेलं नाही. तेव्हा आजी बोलते अगं अशा जन्मखुन्याचा गवगवा करायचा नसतो, नाही तर नजर लागते. तेच झालं आणि तुझी बहीण हरवली बघ. तेव्हा एवढ्यात अथर्व सिच्युएशन बघतो आणि बोलतो हा आजी पाणी मिळेल का, मला तहान लागली. तेव्हा आजी बोलते देते की पाणी पण देते आणि चहा पण टाकते बसा. तेव्हा आजी आतमध्ये जाते. तेव्हा अथर्व बोलतो मीरा काय वाटतं. तेव्हा मीरा बोलते मला काहीच समजत नाही. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात, ज्या आजी तुझ्या बहिणीच्या जन्माच्या वेळेस होत्या त्यांनी सगळं कन्फर्मेशन सांगितलंय. आय गेस एवढे पुरावे पुरेसे. एवढे पुरावे काफी. तेव्हा मीरा बोलते नाही त्याचे बाबा, मला माझ्या बाबांना भेटायचे, राधाताईच्या पाण्यावर जन्मखून होती, बाबांनी मला कसं नाही सांगितलं. तेव्हा अथर्व बोलतो मीरा तू ज्यावेळेस लहान होती आणि बरीच वर्ष गेली मध्ये, कधी तुला आठवत नसेल. तेव्हा मीरा बोलतो तरी मला माझ्या बाबांना एकदा भेटायचे. मीरा अथर्वकडे आशेने बघते आणि एपिसोड तिथे संपतो.